श्री रामनवमीच्या निमित्ताने आमदार केसरी छकड्यांच्या जंगी शर्यतीचं आयोजन वावे आणि बार्डी गावातील माझ्या शिवसेनेच्या सर्व शिलेदारांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन माझ्या जन्मदिनाचे औचित्य साधून करण्यात आलेला आहे। सुंदर असं नियोजन मला या वावे बार्डीच्या या छकड्याच्या आखाड्यामध्ये पाहायला मिळत आहे। तमाम उपस्थिती या ठिकाणी आहे आणि आपण सारे जण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहात। खरं तर पूर्वी छकड्यांच्या शर्यती फक्त पश्चिम महाराष्ट्रात व्हायच्या, परंतु आज सांगायला अभिमान वाटतोय की महाराष्ट्रात सर्वात जास्त शर्यती कुठे होत असेल तर कर्जत तालुक्यामध्ये सर्वात जास्त छकड्यांच्या शर्यती आपल्याला पाहायला मिळत आहेत। एवढे उत्सुक सगळे युवक या ठिकाणी या छकड्यांच्या शर्यतीला उपस्थित आहेत, उन्हात फिरत आहेत। सुंदर असं नियोजन या ठिकाणी प्रफुल्ल असेल, कल्पेश असेल, या सगळ्याच युवकांनी, सरदार, हे सगळे माझे सहकारी, आपण सगळ्यांनी या आमदार केसरी या छकड्यांच्या शर्यतीचं जे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, सुंदर असं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। मी मनापासून आयोजकांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो का तुम्ही या ठिकाणी शिवसेना संघटनेचं नाव हे आपल्या माध्यमातून वाढत आहे। आपण या शर्यतींच्या माध्यमातून तालुक्यातील असणारे सगळे जे युवक आहेत, जे छकडा प्रेमी आहेत, जे सातत्याने आपण सारेजण बऱ्याचशा मैदानामध्ये आपण पाहतोय, आमच्या तालुका प्रमुख सुदाम शेठ पवाळी यांची आता या ठिकाणी जोडी या ठिकाणी या मैदानामध्ये धावलेली आहे। अशा पद्धतीने अनेक कार्यकर्ते माझे या ठिकाणी या छकड्यांच्या शर्यतीमध्ये सहभागी आहेत। मी मनापासून यांचं अभिनंदन करतो की आपण माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस रामनवमी म्हणून संपूर्ण देशभरामध्ये साजरी होत आहे। आज सायंकाळी कर्जतला सुद्धा आपण श्रीरामांची भव्य दिव्य अशी मूर्ती आपण उल्हास नदीच्या तीरावर दहिवली येथे आपण विराजमान होणार आहे। ते खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्या हिंदू बांधवांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे आणि म्हणून आपण आज रामनवमीच्या निमित्ताने तो ऐतिहासिक सोहळा संध्याकाळी त्या ठिकाणी होणार आहे। परंतु माझ्या या सगळ्या सहकार्यांच्या आयोजकांनी मला या ठिकाणी या कार्यक्रमाला 5 मिनिटं का होईना पण तुम्ही उपस्थित राहा। आमदार केसरी अशा या आजच्या या कार्यक्रमाचं आपण जे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या शर्यतींचं, त्यांना तुम्ही आमदार केसरी असं नाव दिलेलं आहे। मी सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की तुम्ही सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। आज बघा आता दोन्ही जोड्या या ठिकाणी धावत आहेत। अशा पद्धतीने हा एक आगळा वेगळा शेतकऱ्यांचा असणारा हा खेळ हा आपल्याला साऱ्यांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। हे खरं तर माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे। मी मनापासून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की सुंदर असं आयोजन तुम्ही आजच्या रामनवमीच्या निमित्ताने आणि माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आमदार केसरी ह्या आपण कार्यक्रमाचं या छकड्यांच्या शर्यतीचं जे आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रमासाठी मला जायचं आहे त्याबद्दल मी सगळ्यांना दिलगिरी व्यक्त करतो आणि मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आमदार साहेब। परंतु थोडं लकी ड्रॉ कडे आपण जाऊया। या ठिकाणी मला वाटते गाडा चालक आणि त्याच समेत सुट्टी मेकर यांचा लकी ड्रॉ आमदार असते। ॲक्वागार्ड आणि गीझर आता सध्या जे चाललंय ॲक्वागार्ड साठी जाऊ द्या। चला गाडा चालक ड्रायव्हर साठी आहे, पाहूया कोण लकी ड्रायव्हर असेल। ॲक्वागार्ड साठी मात्र पहिला नंबर आलाय राजू माडे खटई खडई खडई राजू माडे खडई ड्रायव्हर आहे ड्रायव्हर। चला नंबर याच्यावरती आहे, प्रफुल्ल हा नंबर लिहून घ्या।
हे फार महत्वाचं आहे. चला दुसरी दुसरं पारितोषिक गिजर साठी ड्रायव्हर साठीच आहे. राजेश धुळे कलम 1 2 3 हा फार नंबर आता विचारावा लागेल. 1 2 3 काय हा टोकन नंबर टाकलाय त्यांनी फार. राजेश धुळे कलम. राजेश धुळे आपण असाल तर स्टेज जवळ आपले बक्षीस घेऊन देतो. खाली असेल ड्रायव्हर. चला इथे ड्रायव्हर लोकांचा लकी ड्रॉ झालेला आहे. परंतु ड्रायव्हर लोक जर तुम्ही जे पारितोषिक जिंकलेत जर इथे आले तर फार बरं होईल. आणि सुट्टी मेकर हा तर बघा जितेश भीमचंद्र कालन हेडुटणे यांच्याकडून समालोचन करताना 500 रुपयाचं बक्षीस आपलं अभिनंदन. सर्वात मोठ्या गाडीसाठी या ठिकाणी एसी आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे.